संबंधातून निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना बार्शी शहरातून समोर आली आहे। सुरुवातीला ही घटना चोरीची वाटत होती, मात्र तपासानंतर धक्कादायक माहिती उघड झाली आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। केतन जैन नावाच्या आरोपीनं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणाऱ्या पूनम बालाजी निरफळ वय वर्ष 35 हिचा धारदार शस्त्रानं खून केला। आधी आरोपीनं स्टोलच्या साहाय्यानं तिचा गळा आवळला, नंतर तिच्या गळ्यावर शस्त्रानं 16 ठिकाणी आणि पाठीवर 1 असे 17 वार केले। शवविच्छेदन प्रकारातून ही माहिती उघड झाली। आरोपी केतनला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नेमकी घटना काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात विशेष खास। तर मंडळी, बार्शी शहरात उपळई रोडवर शेंडगे प्लॉट इथं सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली। याबाबत रात्री उशिरा तिचे पती बालाजी निरफळ यांनी पोलिसात फिर्याद दिली। आरोपी केतन जैन विरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला। घटनेनंतर आरोपी जैन हा बार्शी शहर पोलिसात हजर झाला। पूनम ही उपळई रोडवर शेंडगे प्लॉट येथे पतीसोबत राहत होती। सोमवारी दुपारी तिचे पती धाराशिवला गेले। पत्नीनं आज तुळशी विवाह असल्यानं येताना ऊस घेऊन या असा फोनवर निरोप दिला होता। बालाजी हे 4 वाजण्याच्या दरम्यान परतले असता गेट, घराचे दरवाजे बंद दिसले। त्यांनी पूनमला कॉल केला तरी ती फोन उचलत नव्हती। त्यामुळे त्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांना जबर धक्का बसला। पूनमचा गळा चिरलेला आणि मृतावस्थेत ती रक्ताच्या थारोळ्यात आढळली। मोबाईलवर जुने मेसेज सापडले। खुनानंतर बालाजी निरफळ यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली। CCTV कॅमेऱ्यात केतन हा घरातून बाहेर पडताना दिसत होता। 5 ते 6 वर्षापूर्वी केतन आणि पूनमने परस्परांना मोबाईलवर केलेले मेसेज आढळले आहेत। यावरून अनैतिक संबंधातून खून झाल्याचं तपासात पुढे आलं आहे। पतीनं सांगितलं की मुलाने याबाबत खळबळजनक माहिती दिली। केतन काका वारंवार घरी येत होते। ते आईला शिवीगाळ व मारहाण करायचे। आई म्हणायची की हे कोणाला सांगायचं नाही, नाहीतर मी रागवेन, त्यामुळे मी आजवर सांगितलं नाही, असं मुलानं सांगितल्याचं बालाजी निरफळ यांनी सांगितलेलं आहे। यावरून हे सिद्ध होतं आहे की हत्या ही अनैतिक संबंधातून झालेली आहे।